ठरवा बरं तुम्ही. जळगाव जिल्ह्याचा एक आदर्श महाराष्ट्राला जाऊ द्या की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं होतं. जळगाव जिल्हा जाऊ द्या, पहिले जळगाव ग्रामीण पासून तो सुरू करा. गैरा भाषण करतो म्हणे गुलाब पाटील, पाटील गावले बेहावडे बाई अंगठा दावाडे, हा प्रकार जो आहे. तर माझं म्हणणं हेच आहे की काही ना काही सुधारणा आपल्यामध्ये झाल्या पाहिजे आणि त्या करण्याचा आपण 100% प्रयत्न करतोय. आपण याच्यावर बक्षीस ठेवणार आहे यावेळेस. जी जिल्हा परिषदची शाळा जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणि पक्ष फोडी, त्याला आमदार फंडातून त्या शाळेला मी 10 लाख रुपये देईन. पोरं फोडा उद्या. जे इंग्लिश मीडियमचे पोरं फोडतात या मास्तरांनी आजपासून तयारी करायची. जसं पिक्चर मध्ये म्हणलं जातं की हम चुन चुन के मारेंगे, तसं आपल्या मनामध्ये घेतो की हम चुन चुन के बच्चे हैदर लाएंगे. अशा पद्धतीची आपल्याला शपथ घेण्याची आज गरज आहे. विनोदाचा जरी भाग असला भागवानो तरी मी नम्रपणे सांगतो, काही शाळा अशा आहेत की तिथं 30-32 विद्यार्थी, 2 शिक्षक. कुवारखेड्याला 2च पोर आहे. सांगा बरं शासनाची काय चूक आहे? 70 पगार असेल की नाही? एका पोट्यावर 35,000 कसं जमते बरं? माझ्या प्रायव्हेट शाळेमध्ये 10,000 पोरं काम करतायत. 10,000 माझ्या शाळेत 10,000 काम करतायत. देवाची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला परमनंट नोकरी बरोबर छोकरी, 10x10ची खोली सगळं झालंय. पण आता आपल्याला मागच्यांचा विचार करायचा आहे. तुम्ही म्हणा गुलाबराव पाटील काही तर भाषण करायला आला का कीर्तन करायला आलाय? 2 कीर्तन ऐकून आलो. आज हनुमान जयंती आहे, त्यामुळे हनुमानाची गदा घेऊन बाहेर निघा आणि विद्यार्थ्यांना हाती देऊन ती स्वतःचा आयुष्यामधला राम, त्याच्या मनातला जो राम आहे तो पूर्ण होऊ द्या. आणि मला खात्री आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघ आणि जळगाव जिल्हा शिक्षणामध्ये आपण पुढे चाललोय, गुणवत्तेमध्ये आपण पुढे जातोय. आणि मला तरी आज हे वाटतं की हा पुरस्कार दिल्यानंतर सुद्धा डबल माझ्या हाताने झाला तर कशाला करता आपण? पण शिक्षक लोक ऐकत नाही, नाना भाऊ ऐकत नव्हते, तर तुम्ही ऐकत नव्हते. म्हणजे काय प्रकार आहे? डबल सत्कार झाला पाहिजे. जरूर गुरुजनांचा सत्कार झालाच पाहिजे. तर माझी हात जोडून विनंती आहे, माझी कॉलर टाईट ठेवायची असेल ना तुम्हाला तो बच्चेपणा. उर्दूचे शिक्षक पण बसले आहेत. उर्दूची शाळेत ते पोरं प्रायव्हेट मध्ये का जात नाही याचा पण विचार करा. फरक आहे. मी उर्दू आणि मराठीमध्ये लढाई लावतोय असं नाही आहे, पण हा पण विचार थोडासा आपण केला पाहिजे. आपण सगळ्या गुणवत्तेमध्ये पुढे आहे, सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आहे, पण आपली संख्याच वाढत नाही, त्याच्यामध्ये मागे. त्याच्यामुळे थोडा आपण आहे. प्रायव्हेट शाळेमध्ये रेटची रीग लागली आहे आणि ती लागत असताना मी आपल्याला एकच सांगेन की आपण सगळेजण या गुणवत्तेत पात्र असताना, आदर्श शिक्षकांचे पुरस्कार आपण देत असताना, फक्त 15 पुरस्कार आपण जिल्ह्यामधून देतो, 15-16. पण बरेच आदर्श शिक्षक असे आहेत. एक गाव मला आठवत नाही ते गावाचं नाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.